यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। पुन्हा कास्तकार फासावर, शेतकऱ्यांच्या यातना संपणार कधी? यवतमाळ जिल्ह्याच्या कपाळावर शेतकरी आत्महत्याग्रस्ताचा शिक्का कायम। राज्यासह देशभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होत असताना यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा एका शेतकऱ्यानं जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। सततची नापिकी, वाढते कर्ज, शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त झालेल्या बळीराजाच्या वेदना दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या आहे। अशाच नैराश्यातून राजू दत्तात्रय राऊत या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलण्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शेतकऱ्याने झाडाला गळफास घेत आपलं जीवन संपवलंय। ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। यवतमाळ जिल्हा आधीपासूनच शेतकरी आत्महत्यासाठी संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो। अनेक वेळा शासनाच्या विविध योजना जाहीर झाल्या, मदतीच्या घोषणा करण्यात आल्या, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या जीवनात फारसा बदल झालेला दिसून येत नाही। शेतीच्या खर्चात मोठी वाढ झाली असून उत्पन्न मात्र घटत चालले, त्यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिक तणावाखाली जगत असल्याचं चित्र आहे। दरवर्षी कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ, अतिवृष्टी किंवा रोगराई या पिकांचे मोठे नुकसान होते। पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकरी संघर्ष करत असतो, मात्र शेवटी हातात काहीच राहत नसल्यानं अनेक कुटुंबावर संकट कोसळते। या घटनेमुळे पुन्हा एकदा शेतकरी प्रश्न ऐरणीवर आला असून शासनानं ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होते आहे। दरम्यान परिसरातील नागरिकांनी शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत व शासनाकडून तातडीनं सहाय्य देण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली असून शेतकऱ्यांच्या यातना संपणार कधी असा सवाल पुन्हा उपस्थित होत आहे। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुळेश्वर, आर्णी।